परमेश्वराचं वचन सांगतं की पवित्र आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला अशा गोष्टी दाखवेल ज्या जग पाहू शकत नाही, जगिक लोक पाहू शकत नाही. किती जण तयार आहेत? हालेलुया. किती जण विश्वास करता की पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे? आमेन. त्याचं एक अभिवचन आहे की तो तुम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकून देत नाही. बरोबर? आमेन. पण असं पण लिहिलंय की तो खिन्न होऊ शकतो. आपण नेहमी एकच बाजूनी नाही पाहायचं. खरा नाणा तोच ज्याला दोन बाजू असतात. आमेन. खरा नाणा तोच ज्याला काय आहेत? दोन बाजू आहे. तो खिन्न होऊ शकतो, विषय तो नाही. तर चला तर आपण काढूया मार्क 16:16. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. नेक्स्ट 17. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. जे माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. आमेन. आमेन. किती सुंदर अभिवचन आहे हे. अभिवचन आहे प्रभू येशूच्या मुखातनं निघालेलं. आता प्रार्थना करत असताना मी म्हटलं, देवा तू का असं बोलला की ज्यांना माझी सेवा करायची आहे त्यांनी आपला क्रूस उचलून चालावं? तू का तुझ्या सख्या भावाला आणि आईला म्हणाला, जेव्हा शिष्य म्हणाले बघ तुझे भाऊ आणि आई उभे आहेत, तुझी वाट पाहत आहे, तेव्हा येशू म्हणाला कोण भाऊ कोण आई? जी माझ्या देवाच्या आज्ञा पाळतात तेच माझे भाऊ, तीच माझी आई. याचा दुसरा अर्थ असा नाही की प्रभू फॅमिलीवर प्रेम नाही करायला लावत, पण याचा सरळ अर्थ असा होतो की देव प्रथम. आमेन. आणि म्हटलं जर आपण काही लोकांना देवा हे सांगितलं की एक वेळ येतो की आपल्याला आई आणि वडील पण विरोध करू शकतात आणि आपल्याला त्यांना नाकारावं लागू शकतं. म्हटलं प्रभू असं का? आणि मी प्रार्थनेमध्ये असताना एक सुंदर उदाहरण प्रभूने दिला. एक मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा ती आपल्या आई वडिलांना सोडते, भावाला सोडते. ही रीत चांगली का वाईट? सांगा. ही रीत चांगली का वाईट? किती जण सहमत आहे याला? मग तुम्ही आणि मी येशूचे कोण आहेत? वधू. आपला वर कोण आहे? मग हे सगळं सोडून वराकडे जावं लागेल ना. हालेलुया. जावं लागेल. जसं एका मुलीला आपल्या आई वडिलांचं घर, भावाचं घर, आपली सगळी आयडेंटिटी बाजूला ठेवून जेव्हा ती त्याच्याशी लग्न करते, अंगठी घालते, तेव्हा ती त्याला पूर्ण समर्पण करते. तुझी ओळख ती, तुझे लोक ते, तू जाशील तिथं. आमेन. आमेन. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की जिथं देव आहे तिथे काहीतरी बलिदान आहे. आमेन. सो पुढे जाऊया त्या विषयाला. 16:17. जे विश्वास ठेवतील त्यांना भूते काढण्याचा माझा अधिकार वापरता येईल. त्यांना नव्या नव्या भाषा बोलता येतील. ते सापांना न भिता आपल्या हातांनी उचलू शकतील. ते विष प्याले तरी त्यांना ते बाधणार नाही. आता किती लोक इथे आहेत, सगळ्या विश्वासणाऱ्यांमध्ये हे चिन्ह असतील असं बायबल सांगतंय. ते भूत काढतील. काढतात तुम्ही भूत? तुम्ही विष प्याले का? बाधलं का? प्यालेच नाही तर बाधल कस काय? ते सर्प पकडतील आणि त्यांना काहीच हानी होणार नाही. ते भूत काढतील. पण त्याच्यात अजून एक ते नव्या नव्या भाषा बोलतील.
खूपदा हा विषय, हा टॉपिक लाईट घेतला जातो, किंवा ह्याला हाईड केलं जातं, किंवा हे सांगायला थोडं कचकलं जातं. आत्म्यात प्रार्थना, अन्य भाषेमध्ये प्रार्थना, समजतंय? पण मोस्ट ऑफ विश्वासणाऱ्यांमध्ये 99% विश्वासणाऱ्यांमध्ये अन्य भाषेच्या प्रार्थनेचं वरदान आहे. आहे का? किती जणांना आहे? है ना? आणि ते मिळतं आपल्याला. पण त्या 99 मधून 19 पण म्हणजे आपण काय बोललो, सगळ्यांना अन्य भाषेचं वरदान आहे, पण सगळे भूत काढत नाहीये. सगळ्यांना भूत काढायला जमतही नाहीये. साप आणि विंचू ह्यांना तुडवत तू चालशील म्हणजे तुझ्या शत्रूंना तू तुडवून जाशील. सगळे ते करू शकत नाही. पण एक असं दान आहे जे सगळ्यांना मिळालंय. आमेन. आणि ते आहे, कोणतं दान आहे? पवित्र आत्म्याचं दान, अन्य भाषेचं दान. तुम्हाला सांगते प्रियांनो, ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. का? जेव्हा जेव्हा प्रेषितांच्या काळामध्ये पवित्र आत्मा उतरला, तेव्हा एक चिन्ह दिसून आलं की ते अनन्य भाषेमध्ये बोलू लागले. याच्याशिवाय दुसरं चिन्ह नाही. आजकाल खूप प्रीचिंग्स येतात, ही शैतानी भाषा आहे, ही भाषा देवाकडनं नाही. काय करायचं आहे आपल्याला? सोडून द्यायचं, जास्त विचार करायचा नाही. माझा काही घाटा होतोय का? बायबल सांगतं जे स्वर्गातून येतं ते उत्तम आहे. तुम्ही शाळा घेतली होती का अन्य भाषेची? कोर्स केले का? बरोबर. आणि जे नाही बोलत ते न बोलण्याचा कोर्स करतायत की कसं बोलू नये. तुम्ही केली? मी तर नाही केली. मला थेट प्रभूकडनं मिळाली. आमेन. आणि हीच एक पवित्र आत्म्याने भरलेली कृती जी आपल्याला भूत काढण्याचं सामर्थ्य देते. कळालं? कशाचं सामर्थ्य? कशाचं सामर्थ्य? अजून साप उचलण्याचं. बाहेर जाऊन हे जंगलातले साप नाही, याच्यापेक्षा खतरनाक साप आहेत आत्मिक दृष्टीत, ते तुडवण्याचं सामर्थ्य. आमेन. कारण तुमचं आणि माझं युद्ध जे आहे ते कशामध्ये? आत्म्यामध्ये. योहान 14:26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. मी एक कैवारी पाठवेल, एक ॲडव्होकेट, तुझ्या बाजूने एक वकील निरंतर. तो कधीच पैसे घेऊन दुसऱ्यांची बाजू घेणार नाही, तो तुझीच बाजू घेईल. आणि तो तुला सगळं काही शिकवेल. पवित्र आत्मा, तो व्यक्ती जो सध्या माझ्या बाजूला उभा आहे आणि तुमच्या बाजूला बसलाय. पवित्र आत्मा, माझा सहाय्यक, माझा देव. आमेन. आमेन. तो काय करेल? तो तुला सगळं काही शिकवेल. प्रभू मला काही जमत नाही, मी वेंधळीचे, मी वेंधळाचे प्रभू, सगळं मेस करून टाकतो. जातो काहीतरी चांगलं करायला, परमेश्वरा बिघडतं माझ्याकडनं. मला कशी सेवा करू समजत नाही, मला घर कसं सांभाळू समजत नाही. माझ्या जॉबवर आणि माझ्या कामावर आणि सेवकाईवर तुला बॅलन्स कसं करू मला समजत नाही. अरे मी आहे ना, मी शिकवल तुला. देव म्हणतो मी शिकवल तुला. कुठं काठी मारायची, कुठं पाणी काढायचंय, मी शिकवल. आमेन. आमेन. आणि जिथं देव बोलल तिथं जर आपण आपलं काम केलं, सर्व गौरव त्याला मिळतो, कारण ते काम होऊन जातं. मी तुला सगळं शिकवल. मोस्ट ऑफ चर्चमध्ये आपण बघतो की जे इन्स्ट्रुमेंट प्ले करणारे असतात, कीबोर्डिस्ट, गिटारिस्ट, ह्यांनी कधीच क्लासेस केलेले नसतात.
ते येतात, झाडू मारतात, फरच्या पुसतात, हे खुर्च्या वगैरे लावताना अचानक पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर येतं आणि ते हळूहळू शिकायला लागतं. किती जणांचा अनुभव आहे? माझ्या कलिसियात वर्शिप टीमचं हेच आहे, ते कुठंच नाही शिकले, सगळं देवाने शिकवलं. हे अभिवचन पूर्ण होतं जेव्हा तुमच्यावर तो कैवारी येईल, तुमच्या बरोबर तो राहील, तो तुम्हाला सगळं काही शिकवेल, सगळं काही शिकवेल. म्हणा सगळं काही, म्हणजे काही उरत नाही तुझी बुद्धी लावायला. आमेन. कुठं तुला तुझा जोर सुद्धा लावायचा नाही. घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा, तुझ में डूबो यही ख्वाहिश मेरी. आता पवित्र आत्मा हा एका नदीप्रमाणे आहे प्रियांनो, पाणी आहे. जेवढं बुडाल इथपर्यंत पाणी राहील ना, आरामशीर चालशाल. याला काय म्हणतात, तुमच्या घोट्यापर्यंत चाल ना, ठीक आहे, छई छप्पा छई चालशाल, इझी. थोडं वर आलं का थोडं जड जाईल, आत्म्यात खोल जायला थोडं जड जातं, थोडं जड जाईल. मग येईल गुडघ्यापर्यंत, मग येईल थोडं कमरेपर्यंत, मग येईल कुठं, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत. माहिती आहे ना पवित्र आत्म्याचा झरा. मग ते येईल इथपर्यंत, मग अति जड होतं बरं का. इथून इथं म्हणजे प्रभू कसं काय, कसं एवढं जड रीतीने मी तुझ्या खोल पाण्यात कसं जाऊ, पवित्र आत्म्याच्या नदीत अजून मी तुला किती ओळखू शकतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर येशू प्रभूला ओळखायचं आहे, पवित्र आत्म्याची संगती करा, तो सगळं तुम्हाला सांगून देईल. तो कसा आहे, त्याला काय लागतं, कसं आहे, तो कसं कसं करील. कारण पूर्ण ओळख आहे त्याला, पूर्ण ओळख आहे पवित्र आत्म्याला. इथपर्यंत थोडं जड जाईल प्रभूमध्ये चालायला, पण एक वेळ येईल तुम्ही पोहायला लागशाल. मग ना तुम्हाला जोर लावायची गरज आहे, ना बुद्धी लावायची गरज आहे. तो तुम्हाला प्रवाहात वाहत वाहत नाही. वाहत 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 जात असताना आजूबाजूला बघशाल, जेव्हा पाणी माझ्या गोट्यापर्यंत होतं, छोटे छोटे झाडं मला दिसले. म्हणजे त्यांना काही फळं बिळं नव्हती, होती जरा हिरवळ होती. जसं जसं मी आत्म्यात खोल गेलो, जसं जसं मी देवाच्या नात्यात खोल गेलो, जसं जसं माझं आणि परमेश्वराचं नातं खोल गेलं, पवित्र आत्म्याशी मी संगती करू लागलो, मी वाढत गेलो. कमरेपासून, गोट्यापासून कमरेपर्यंत, कमरेपासून मानेपर्यंत. आता माझी सिच्युएशन अशी आहे, माझा स्ट्रगल आध्यात्मिक संपलाय आणि मी पोहू लागलोय. या 3 दिवसामध्ये आध्यात्मिक स्ट्रगल संपेल आणि तुम्ही आत्म्यात पोहणारे बनत आहात. इन द नेम ऑफ जीसस आय डिक्लेअर, या 3 दिवसात आत्मिक स्ट्रगल संपत आहे. आमेन. आणि तुम्ही पोहू लागणार आहे. आणि मग तुम्हाला मोठे मोठे झाडं दिसतील, त्याला फळं दिसतील, मग तुम्हाला आरोग्य दिसेल, समृद्धी दिसेल आणि सगळं काही. तो सगळं आठवून देईल तुला. पवित्र आत्मा तुला तुझं जुनं प्रेम आठवून देईल. पवित्र आत्मा पित्याशी तुला एक मजबूत संगती देऊन देईल. पण तो कैवारी तुझा मदतगार, याला तू खिन्न करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा आग लागते, वादळ उठतं ना, आवाज होतो, आपण सगळं पाहिलंय. पण जेव्हा तो जातो ना तेव्हा समजून येत नाही. सो बी केअरफुल. पवित्र आत्मा येतो तेव्हा समजतं, पण जातो तेव्हा समजत नाही. एखादा व्यक्ती खूप खुश आहे, हाय व्हॉट्सअप हॅलो करून तो दरवाजामधून कसा येतो, कसे तुम्ही, बरं आहे का, हाव आर यू, काय बनवलं आज. तो खुश आहे, तो आलेला कळालाय. आणि तुम्ही काहीतरी बोलून त्याला दुखवलं आणि तो एकदम खिन्न झाला, तो जाताना समजेल का. तर आपल्यावर एक ड्युटी आहे. तुला जो कैवारी देवाने दिलाय, तुझा पवित्र आत्मा, जो मदतगार, तुझा सहाय्यक, जो तुला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खोलवर नेणार आहे, तुझ्या सेवकाईमध्ये तो आग लावणार आहे, जे तुझ्याकडनं होत नाही ते तो करणार आहे, त्याला खिन्न करू नको. आणि तो खिन्न कशाने होतो,
आत्मिक गोष्टींना आपण जेव्हा हलक्यात घेतो, सगळ्यात पहिले तो खिन्न कसा होतो माहिती आहे का? जेव्हा आपण त्याच्या कामांना हसतो. तो काय करतोय ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तो खिन्न होतो देवाच्या दासांची निंदा केल्याने. तो खिन्न होतो जेव्हा त्याचा आदर केला जात नाही. तो कसा खिन्न होतो? जेव्हा तुम्ही पित्याला प्रसन्न करत नाही. तो तुमच्याबरोबर तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेमध्ये असाल, कारण तो ते पूर्ण करायला तुम्हाला बळ देईल. एक म्हणतो ना, ॲग्रीमेंट करतो आपण, होली स्पिरिट तू माझ्या बरोबर आहेस, मला माहिती आहे, इथून पुढे तू सांगशील ते मी करील. आणि आपण दोघं मिळून देवाला गौरव देऊ. हे तुमचं आणि त्याचं नातं है ना. जेव्हा आपण म्हणतो प्रभू येशूच्या नावामध्ये इथे अद्भुत चिन्ह आणि चमत्कार हो, ते कोण करतं? तुमच्या बाजूचा असणारा कैवारी जातो, तुमची मदत करतो, हील करतो आणि तुम्हाला येऊन परत सांगतो, बोलो ती गाठ गेली आहे बघ, बोलव ती किडनी बरी झाली आहे बघ, तो किडनी स्टोन गेलाय बघ, असं झालंय. बोलतो ना, बोलतो की नाही? तर पवित्र आत्म्याशी जगिक याच्यामध्ये, आता कोणी इथे मराठी आहे, कोणी हिंदी आहे, ती तुमची काय मातृभाषा, ही तुम्हाला पृथ्वीवर चालेल. पण बायबल सांगतो मी तुला ते अनुभव देईल या पृथ्वीवर असताना जे स्वर्गीय आहेत. त्याच्यासाठी पितृभाषा बोलावी लागते, फादर टंग, पवित्र आत्म्याची भाषा. कधीच लाजायचं नाही, कधीच घाबरायचं नाही आणि कधी त्याला इग्नोर पण करायचं नाही. जेवढं तुम्ही आत्म्यात बोलाल तेवढ्या आत्मिक गोष्टी तुम्हाला समजतील. चला काढूया करंथीकरास पत्र 2 अध्याय, 1 करिंथ 2 अध्याय 6 वचन. तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. हां, जे ज्ञान पौलुस म्हणतोय, जे ज्ञान आम्ही सांगणार आहे ते ज्ञान ह्या युगाचं नाहीये. मी जे तुम्हाला सांगते किंवा देवाचे दास लोक जे तुम्हाला सांगतील ते काही ह्या युगाचं नाहीये आणि ह्या युगाचं ज्ञान आपल्या काही कामाचं पण नाहीये, जर आपल्याला आत्मिक जीवन मजबूत करायचंय. आमेन. आता तुम्हाला हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे की नाही तेवढं शिक्षण पण महत्त्वाचं आहे. जे सरळ आहे ते सरळ आहे, ज्याच्यासाठी मी आले ते सांगणार. किती शिक्षण महत्त्वाचं आहे काय नाही आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात पहा आणि ते करा, उत्तम आहे. आमेन. हां, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो, गुप्त ठेवलेले होते ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता नेमले होते. ते ह्या युगातील अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खेळले नसते. बरोबर. पुढे वाचत जाऊया. हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. म्हणा, डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही, तुमच्या चित्तात आले नाही, असं त्याने त्याच्या प्रीती करणाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. आमेन. तुम्ही देवावर प्रीती करता? तुम्ही देवाच्या प्रेमात पडलेले लोक आहेत? हां, तुझ्या माझ्यात काही अंतर येऊ नये देवा, तो मला काही सहन होणार नाही. त्या लोकांसाठी काहीतरी विशेष असं ठेवलेलं आहे, काहीतरी विशेष. याचा अनुभव आपण घेतलाच पाहिजे प्रियांनो. आमेन. आमेन. जे कोणाला ओळखता नाही आलं ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जे कोणाच्याने उलघडा नाही झाला तो तुमच्याकडनं उलघडा झाला पाहिजे. जे कोणाला समजत नाही ते तुम्हाला चटकन समजलं गेलं पाहिजे, कारण तुमच्यात कोण आहे? देवाचा आत्मा. तुम्ही कोण आहे? देवाच्या प्रेमाचे लोक. आमेन. आमेन.
आपली पॉवर ओळखा, आपण कोण आहोत ते ओळखा. आपलं जीवनरूपी जे पात्र आहे ते जरा मौल्यवान करा. उगाच मातीच्या भांड्याला सोन्याचं पाणी असे विश्वासणारे बनायचं. आम्ही सोन्याचंच पात्र आहोत. आमेन, आमेन. ते कसं होईल सोन्याचं पात्र? जेव्हा तुझ्या पात्रात येशू येईल. तुझ्या जीवनरूपी पात्रात कोण येईल? येशू येईल. आता आपण आपली किंमत वाढवू शकतो. पौलुस म्हटला एका घरामध्ये अनेक पात्र आहेत, बरोबर. एक असतं तुमच्या किचनमध्ये ते कसलं? कचऱ्याचं पात्र, बरोबर. एक असतं दुधाचं पात्र, हो की नाही? वेगवेगळे पात्र तुम्ही ठेवलेले आहेत. काही पात्र अशी असतात जी खास आहे, सोन्या आणि चांदीची. ती खास दिवशी वापरली जातात, जेव्हा गेस्ट येतात. असंच पौलुस बोलला ना. तर तुझं जे जीवनरूपी पात्र आहे त्याची किंमत वाढव. जर तुझ्या पात्रात कचरा भरशील तर तू कचरा कुंडीचं पात्र. कचरा म्हणजे काय प्रियांनो? पाप, अक्षमा, व्यभिचार, क्रोध, तटफुटीचा आत्मा, रागाचा आत्मा, निंदा. या सर्व गोष्टी जर आपण आपल्या जीवनात ठेवल्या तर आपण देवाच्या राज्यातलं कुठलं तरी हलकं पात्र. पण जेवढी आपण क्षमा करू, जेवढं आपण स्वतःला चांगलं चालवू, जेवढं आपण स्वतःला देवाच्या आत्म्याने भरू, तेवढं आपण ते मजबूत पात्र जे दुसऱ्यांच्या सेवेत कामं येतं. नाही का? जेव्हा काहीतरी तुमच्या घरी चीफ व्यक्ती आले तर तुम्ही डेलीच्या प्लेट्समध्ये त्यांना जेवायला देणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी चांगलंच काढणार. जेव्हा तुम्ही तुमची आत्मिक काबिलियत, आध्यात्मिक जीवन प्रीमियम लेवलला घेऊन जाता, हो बरं का, हे असंच आहे, एका उंच पातळीवर घेऊन जाता, तेव्हा परमेश्वर पण तुम्हाला उंच उंच पातळीच्या लोकांसमोर नेतो. कळतंय का? ज्याचे कान आहे त्याने त्याचा, ज्याचे कान आहे त्याने त्याचा वापर करावा. आमेन. पुढे वाचूया वचन 10. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. कारण देवाने ते आपल्या आत्म्याच्या द्वारे गोष्टीवरील गुप्ततेचा पडदा तुमच्यासाठी माझ्यासाठी बाजूला केला. ज्या गहन गोष्टी आहेत ना, ज्या जगिक लोक पाहू शकत नाही. म्हणा, जगिक लोक पाहू शकत नाही, जगिक नेत्र पाहू शकत नाही. आता तुम्ही आणि मी इथं बसलेलो आहे. तुम्हाला काय वाटतं? हां ठीक आहे, आपण चेअर पाहतोय, बाजूला व्यक्ती पाहतोय, सगळं बघतोय. पण तुम्हाला सांगू, शत्रूला ही जागा हाईड झालेली आहे. नाही पाहू शकत, तो नाहीच पाहू शकत. तुम्ही त्याला दिसत नाहीये, ही जागा दिसत नाहीये. तुम्हाला काय माहिती, या आवारात अवतीभवती, आता हा जो फायर कॅम्प आहे, देवाचे दास किती दिवस झाले असतील ह्याच्यासाठी उपवासाने प्रार्थना करत असेल. आणि फायर कॅम्पमध्ये देव फायरने पाठवणार तर काय करेल? तर आजूबाजूला फायर आहे, ती कोण पाहू शकतं? तुमचे आत्मिक नेत्र. आमेन, आमेन. बिलीव्ह करायचं, कारण त्याच्या प्रिय लोकांसाठी अशा गोष्टी आहेत ज्या गुप्त आणि मोठ्या आहेत, ज्या सगळ्यांना दिल्या गेलेल्या नाही. आमेन, आमेन. तुम्हाला समजतंय? त्या गुप्त पवित्र आत्म्याच्या गोष्टी त्याने त्याच्या प्रिय लोकांसाठी ठेवल्या. आणि जोपर्यंत ह्याचा उलघाडा आपल्याला मिळत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणावर विश्वास ठेवून आपला काही फायदा नाही. जर मला तो खजिनाच नाही भेटलाय ज्याच्यासाठी माझा येशू आला, आणि त्याने येऊन मला तारण देऊन वर गेला आणि माझ्यासाठी कैवारी पाठवला, मी जर त्याचा उपयोगच केला नाही, म्हणजे आयफोन किती भारी हे माहिती आहे, कारण जगात त्याची चर्चा आहे, पण तो वापरताच आला नाही तर काय उपयोग? बरोबर की नाही? एखादी गोष्ट किती छान आहे याची फक्त माहिती आहे,
मग माहिती घेऊन काय करायचंय? देवाने तर दिला ना तुला, घे आणि खोल जा त्याच्यामध्ये, म्हणजे तू ब्लेस फील करशील, म्हणजे तू आशीर्वादित होशील. आमेन. पुढे वाचूया. तर लिहिलेलं आहे की जे गुप्त रहस्य आहेत त्याचा शोध पवित्र आत्मा लावतो. गुप्त रहस्यांचा, प्रकटीकरणाचा शोध कोण लावतोय? पवित्र आत्मा. पुढे. मनुष्यांच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. कोणी नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं तुम्हाला माहिती तुम्ही किती पाण्यात आहे. तुमच्या आत्म्याला माहिती तुम्ही काय करताय आणि काय नाही करत आहे. तुमच्या आत्म्याला तुम्ही कोण आहे हे चांगलं माहिती आहे. कळतंय? मला माहिती आहे प्रिया प्रिया काय, प्रिया स्वरूप काय है ना. मी किती जरी तुमच्या जवळ धैर्याने उभी राहिली, कशी उभी राहिली, तर प्रिया स्वरूप काय, तिची स्टोरी काय, तिची हिस्ट्री काय, ती पुढे काय करणार आहे हे सगळं तिला माहिती आहे, तिच्या इथं आहे. तसं देव काय करणार आहे, त्याची योजना काय, त्याने काय ठरवलंय माझ्या बाबतीत, तो ह्या पृथ्वीवर काय करणार आहे, हे सगळं आपण जाणून घेऊ शकतो. कारण देवाच्या आत्म्याशिवाय देव काय करणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. आणि गुड न्यूज ही आहे की तो आत्मा तुमच्यामध्ये. तर देवाचा आत्मा देवाला जाणतो. देव काय करणार आहे, कसं करणार आहे, कधी करणार आहे, हे सगळं जाणतो. आणि तो आत्मा तुम्हाला दिलाय. म्हणून परत म्हणू नका देवा मला काही माहिती नाही. तुला जो आत्मा देवाने दिलाय त्याला सगळं काही माहिती आहे. त्याच्यामध्ये जगायला शिक, त्याला ऐकायला शिक, त्याला महसूस करायला शिक. कधी कधी खूपदा आपण पवित्र आत्म्याला इग्नोर करतो. घरामध्ये 2 व्यक्ती आहेत, समजा हे ब्रदर आहेत, मी त्यांना म्हणते जी घ्या, जी जी, आणि ते तसेच आहे, नाही हलूच नका. तुम्ही सिंपली मला इग्नोर करताय. जी घ्या, सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो, आपल्याला घ्यायचंय. काहीच रिस्पॉन्स नाही बाबा. कधी कधी पवित्र आत्मा म्हणतो इकडं नको ना जाऊ, इकडे जा, इकडे नको ना जाऊ, इकडे जा ना. हे तुझा आशीर्वाद तिथं ठेवलाय बघ, ते तिथं प्रभूने तुझ्यासाठी ठेवलंय. आणि आपण काय, म्हणून आपण नेहमी प्रार्थना केली पाहिजे, प्रभू माझे आत्मिक कान उघड, माझे आत्मिक डोळे उघड, की मी तुला पाहू शकेन. पवित्र आत्म्याला इग्नोर करायचं नाही. जे काही होईल त्याच्या सामर्थ्यात होईल. त्याला सगळं कळतं. तो सगळ्या गुप्त गोष्टी तुम्हाला सांगून देईल, सगळ्या गुप्त गोष्टी. आणि पवित्र आत्म्याशी बोलण्याची एकच भाषा, शंदारबा नासुरिया रेबानमा संदेरमा. स्पीक इन टंग्स. शररे अंदरे रबानमा सिहंदे. कधीच डाऊट करायचं नाही, कधीच या गोष्टीला हलका घ्यायचं नाही. कारण सगळ्यात पहिले जर काही वरदान मिळतं तर ते अन्य भाषेचं आहे, सगळ्यात नवीन विश्वासणाऱ्याला. का? कारण ती तुझी आत्म्याची फीडिंग आहे. ती तुझी आत्म्याची फीडिंग आहे. जेवढं खाऊ घालशील ना तेवढं मग तू आत्म्यात दृढ होशील. मग भूत पण पळतील, साप पण पळतील, विष पण बाधणार नाही. मग माग माग सगळे वरदान येतील. का दिलं जातं? सगळ्यात पहिलं वरदान हे पित्याकडनं मिळतं, ते म्हणजे अन्य भाषा. लाखो व्हिडिओ असतील, अन्य भाषा बोलू नये, कधीच पाहायची नाही, नाही पाहिजे. जिथं जायचं नाही,
जे स्वीकार करायचं नाहीये तिथं मजा म्हणून पण पाहायला जायचं नाही. बघू बरं काय बोलतो, ते जाईल तुम्हाला घेऊन. बिघडतात काही लोकांचे डोके. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. खरं सांगते, मी पाहिलंय जे आत्म्यात खूप दृढ होते आणि त्यांनी युट्यूबवरचे पास्टर निवडले आणि गेले कामातून. चेहऱ्यावरचं तेज गेलं, मुरतंगडे झाले, कसे झाले आणि म्हणतात तर आम्हाला खरं ज्ञान मिळालं नाही. ऐका तुम्ही, वचनं ऐकायचे, ते पण पवित्र आत्मा सांगतो कोणाचं ऐकलं पाहिजे आणि कोणाचं नाही ऐकलं पाहिजे. आमेन. सेल्समॅन पण कळतो आणि घरचा माणूस पण कळतो. तर सरळ पाट्या लिहायच्या. सेल्समॅन अलाउड, यायचं नाही. आम्हाला काय विकत घ्यायचं आम्ही डीमार्ट मध्ये जाऊन घेऊन घेऊ. आमेन. तुम्हाला माहिती तुमच्यासाठी देवाने असा गुप्त खजिना ठेवलाय ज्याने तुमची स्पिरिच्युअल लेवल सुप्रीम लेवलला जाईल. आणि ती म्हणजे जी वेदी आपण बनवतो त्या वेदीवर सतत तेल टाकण्याचं काम पवित्र आत्मा करतो. आणि ते तेल टाकत असताना हेरिया नरबा संदेरिया नरबा सिखेरिया लरबा हंदे. लिसन. आणि देवाचा हा आत्मा आपल्याला खुद्द देवाकडून मिळालेला आहे, माणसाकडून नाही मिळाला. कोणाकडून मिळाला? खुद्द देवाकडून. हे देवाचं उत्तम गिफ्ट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जगात कोणी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिले नाही दिले मला माहिती नाही, पण स्वर्गातनं एक भेट तुमच्यासाठी उतरली, तो म्हणजे पवित्र आत्मा. एक भेट तुमच्यासाठी उतरली, तो म्हणजे पवित्र आत्मा. तो तुमच्या मध्ये आहे, तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्यासाठी आहे आणि तो तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा आत्मा तुमचा यार आहे आणि तो तुमच्यासाठी काही करू शकतो, काही करू शकतो, काही करू शकतो. आमेन. आमेन. तो खुद्द देवाकडनं पाठवलेला आत्मा आहे. आणि जे दान स्वर्गातून येतं ते उत्तम आहे. त्याच्यात कोणतीही खोट नाही, त्याच्यात कोणताही गैर नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला की पाहिजे ना चावी? पास्टर सांगा ना कसं होईल. देवाशी नातं जोड आणि पित्याच्या भाषेत पित्याशी बोल. जसा वेळ मिळेल, जिथं वेळ मिळेल, बोलत जा, बोलत जा. समजलं नाही ना? स्त्रियांना खूप प्रॉब्लेम होतो कधी कधी की प्रभू कळत नाही काय करू. स्पेशल देवाशी बोल. आईशी बोलून झालं फोनवर, बहिणीशी बोलून झालं, सांत्वन नाही मिळालं, आता देवाशी बोल. प्रभू येशू, तुला सगळं माहिती आहे. शखरबा संदी अंदरबा नसोरी रबा सिखेंदे रीदनमा शंदे रे खेंदना. बघ तुला उत्तर मिळालंच. देवाची सेवकांनो, सेवा करणाऱ्यांनो, प्रभू कधी माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये, सेवकाईमध्ये, आत्म्यामध्ये तो ब्रेक थ्रू कधी येईल. आता वेळ आहे. आपलं जाळं जरा खोल टाक, खोल टाक. तुला भरपूर एक्सपिरियन्स असतील. खूप वेळा जाळं टाकून पाहिलंय, आलं नाही. आज देवाचा आत्मा सांगतोय ट्राय अगेन. परत एकदा टाक. मग एवढं येईन ना, दुसऱ्यांच्या नावा बोलवावं लागतील, दुसऱ्यांच्या नाव बोलवावं लागतील. ओ या ना, झेलतच नाहीये. ते म्हणतील आलो आलो, देवाची कृपा आहे तुझ्यावर, घेतो तुझी बंदवडी. हालेलुया. मी कृपा पावलेलो, आशीर्वादी झालेलो व्यक्ती आहे. आमेन. प्रभू येशूने आपल्याला सगळं शिकवून सांगितलेलं आहे. कोणत्या गोष्टीचं बुद्धी चालत नाही, पवित्र आत्मा आहे ना. आमेन. आमेन. जास्तीत जास्त वेळ पवित्र आत्म्या बरोबर घाला, तेवढं ख्रिस्ताचं चारित्र्य तुमच्यामध्ये येईल.
तुम्हाला माहिती आहे का, पवित्र आत्मा तुमची स्वर्गामध्ये ओळख निर्माण करतो. ओळख असणं गरजेचं आहे कुठं पण, बरोबर? ओळख पाहिजे ना. काही जे पंथ होते, काही पंथ भूत काढायला गेलीत आणि म्हटले, ज्या नावाने पौलस आणि येशू भूत काढतात त्या नावाची शपथ आहे तुला, निघ यांच्यातून. असं झालं, त्या भूतांनी त्यांच्यावर उडीच मारली. आता माझा प्रॉब्लेम आहे जस्ट इमॅजिन वाला. आता मी इथं आहे, मी म्हणते तुला शपथ घालतो निकन, ते उडीच मारतं माझ्यावर. का उडी मारली? प्रभू तो बोलला, तुम्ही माझ्या नावाने जे कराल ते सगळं होईल तुमच्यासाठी. बोलला की नाही? मग ह्यांनी तर येशूच्या नावाची शपथ घातली, बरोबर? मग भूतांनी उडी का मारली? आज्ञा दिया ना उन्होंने. ओके, अपन आगे जाएंगे. की रे तू जा, पण त्या भूतांनी ऐकलं नाही. त्यांचे कपडे बिपडे फाडले आणि त्यांना नको अवस्थेत बाहेर पाठवून दिला. मी विचार करते, देवा त्यांनी तुझं नाव वापरलं, येशू नावात सामर्थ्य आहे, पण नाही झालं. त्यांनी हे पण स्टेपनी पण लावली पौलस, तरी पण काम नाही झालं. का? प्रियांनो, नावापेक्षा येशूच्या चारित्र्यात सामर्थ्य आहे. मिसगाईड नाही व्हायचं. जे देवाच्या आत्म्याने चालवले जातात ते त्याचा आवाज ओळखतील. त्यांना वाटलं येशूचं नाव वापरून आम्ही काही करू शकतो. आता एखादा बेवडा म्हटला, फुल क्वार्टर बिटर मारून आला आणि म्हटला मी येशूवर विश्वास ठेवतो, आणि त्याच्यासमोर एखादा जिन येऊन उभा राहिला आणि तो त्याला म्हणतोय निघ येशूच्या नावात, होईल का? तो म्हणाल मग तर वचन खोटं आहे. येशूच्या नावात सामर्थ्य आहे तर झालं का नाही? चारित्र्य पण तर येशूचं पाहिजे ना. संगती कभी कभी काम होता नाही. टायटल वाचायचं नाही, सगळं वाचायचं. समजतंय तुम्हाला? काम कशात आहे? येशूच्या चारित्र्यात. सामर्थ्य येशूच्या चारित्र्यात. आता आपण येशू म्हणतो, कुठे येशू म्हणता, कुठे जीसस म्हणता, कुठे येशुवा म्हणता. नाव वेगवेगळे, चारित्र्य एक आहे म्हणून काम होतं. कळलं तुम्हाला? तुमचं होतं का असं, माझं नाव प्रिया आहे तर कुठे जाऊन मी प्रिस्किलला होते का? नाही. कुठं अजून ठिकाणी गेले तर मग प्रियाला प्रिया म्हटल्यावर लव होतं का? नाही. प्रियाच म्हणू. आपल्याला कोणत्याही कंट्रीत गेलं, वाकड्यात तिकडे बोबडीने बोलतील पण प्रियाच बोलतील. पण येशूचं तसं नाहीये. कुठे जीसस म्हणता, कुठे काय तर कुठे काय. काय नावात कॅरेक्टर आहे. येशू सारख्या कॅरेक्टरचा कोणीच सापडला नाही, ना स्वर्गात ना पृथ्वीवर. आमेन. आणि प्रभू म्हणतो मी तुझ्यात आहे, आणि म्हणून मी जे करतो ते तू करशील. तेवढंच नाही तर दुप्पट करशील. काय करशील? डबल करशील. मी एका लाजराला पृथ्वीवर असताना जिवंत केलं, तू अनेक करशील.
एक रक्तस्राव स्त्रीचा उल्लेख आहे. तू येशूने पण अनेक चमत्कार केले जे लिहिले गेलेले नाहीये. अजून ते लिहिले असते तर पुरलं नसतं आपल्याला. प्रभूला माहिती होतं हेच वाचलं जात नाही यांच्याकडनं. बरोबर की नाही? हा, इर्मयाने जेव्हा गुंढाळी खाल्ली तेव्हा ती कशी लागली? कशी लागली? मधासारखी गोड. बोला खा, उचलती आणि खा. त्याला गोड लागली. पण जेव्हा प्रकटीकरणाच्या योहानाने ती खाल्ली तेव्हा ती कशी लागली? आजकाल लोकांना वचन कडू लागतात, पण ते कडू पण नंतर जाऊन गोड झालं. वचन काढूया, सेम त्याचा आपण 13 वाचूया. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. कोणता आत्मा मिळाला आहे तुम्हाला? तुमच्यामध्ये. तुमचं नाव काय? मनीषला मनीषच्या आत्म्याने नाही चालायचंय, मनीषला देवाच्या आत्म्याने चालायचंय. कसं करायचंय? तुम्हाला कोणता आत्मा मिळालाय? पुढे ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. प्रियांनो, या पृथ्वीवर असताना ही गोष्ट मिस नाही करायची. प्रभू, मी आहे तर साधा माणूस, पण माझ्यात जो आहे तो तू दिलेला पवित्र आत्मा आहे आणि मला गुप्त गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. मला तुझं सामर्थ्य काय, तू कशा रीतीने कार्य करतो, कसं शैतानी राज्य उद्ध्वस्त होतं, ते सगळं मला अनुभवायचंय. ही अपेक्षा ठेवायची. आपलं चालणं पण चमत्कारिक, आपलं उठणं पण चमत्कारिक, आपलं बोलणं पण चमत्कारिक असलं पाहिजे. आमेन. कारण तुम्हाला जो आत्मा मिळालाय तो देवाकडनं मिळालाय. पुढे ते आम्ही मानवी ज्ञानांनी शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. मानवी शिकवलेल्या शब्दांनी नव्हे. मी तुम्हाला सांगू, मी इथं किती ग्रेट टीचिंग दिली, पण मानवी शब्दाला अंत आहे, दैवी शब्दाच्या टीचिंगला अंत नाही. जर तुम्हाला वाटतंय ना मला आत्म्यात खोल जायचंय, दैवी शब्दात बोलायला सुरुवात करा. असा बाजूला बसेल आणि जागच्या जागी तुम्हाला गुप्त गुप्त गोष्टी सांगून मोकळा होऊन जाईल. आमेन, आमेन. बोलो, मेरे हाथ में चाबी है, आत्मिक चावी. आमेन, आमेन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात. त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. आमेन, आमेन. कधी कधी देवाचं वचन समजण्याच्या पलीकडे असतं, पण स्वाभाविक वृत्ती ठेवली तर तू ते समजू शकत नाहीस. पण जर तू आत्म्याच्या चालवल्याने चालला तर तू खराच देवाचा पुत्र. आणि देवाचा आत्मा जेव्हा आपल्याला चालवतो तो वेगळ्या रीतीने चालवतो. तो आपल्याला पाण्यावर चालायला लावतो, तो आपल्याला आगेवर चालायला लावतो. माणूस म्हणतो रस्त्यावर चालायचं, तो समुद्रामधून नेतो, हो की नाही? देवाचं जे पण काही आहे ते सगळं जरा निराळच आहे. आपण म्हणतो 100 लोकांना 10 किलो बिर्याणी, प्रभू म्हणतो 5000 लोकांना 2 मासे 5 भाकरी भरपूर झाल्या. काय? आत्म्यात चालणं, आत्म्यात चालणं याला म्हणतात. जे तू स्वाभाविक दृष्टीने समजू शकत नाही ते तुला आध्यात्मिक दृष्टीने समजल. आणि पौलुस म्हणतो, जे ज्ञान आम्ही तुम्हाला सांगतोय किंवा लिहितोय किंवा तुमच्या हातात आहे ते आम्हाला आमच्या बुद्धीने आमच्या शब्दाने नाही मिळालं, तर मी ज्या भाषा परमेश्वराने मला दिल्या, जे शब्द देवाने मला दिले, त्याच्याशी बोलत 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 मला ते सगळं समजलं. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी स्वर्गीय गोष्टी
गुप्त गोष्टी, देवाचं सामर्थ्य मानवी ज्ञानाने मुळीच येणार नाही. त्यासाठी आपल्याला पुढे तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. आमेन. आमेन. म्हणा, मानवी शब्द नाही, आत्मिक शब्द. आत्मिक शब्द. आमेन. त्याने उलगडा होतो. त्याने देव सांगतो, समजवतो, मोठ्या मोठ्या गोष्टी उलगडवतो. माझा अनुभव आहे, खूप मोठे मोठे अनुभव आहेत माझे. हालेलुया. मी स्वर्गात देवाला भेटून आले. अनेक गोष्टींचं दर्शन प्रभूने मला दिलं. तेव्हा मी काय करत होते? तेव्हा मी अन्य भाषेच्या प्रार्थनेत होते. स्पेशल रेडी होऊन मी अन्य भाषेच्या प्रार्थनेसाठी जाते. फ्री आहे म्हणून अन्य भाषेने बोलायची. ओ, मी आता फ्री आहे, माझं जेवण झालंय, मला टी व्ही नाही पाहिजे, टी व्हीच्या जागी मी अन्य भाषा बोलतो. स्पेशल जा, स्पेशल. तेरा ये बंदा तुझसे ही मिलने आया है, आया है. कोणाला भेटायला आले तुम्ही? माणसांना? देवाला. तुम्ही देवाला भेटायला स्पेशल जा. मी जेव्हा माझ्या प्रार्थनेच्या खोलीत जाते अशी कशी पण नाही जात. मी प्रॉपर तयारी करून भेटायला जाते. का? तो माझा राजा आहे. कोणा एखादा माणूस आला, आपण टापटीप जातो. मी असं नाही म्हणत दरवेळेस असं करा, हा माझा विश्वासाचा भाग. आणि स्पेशल प्रेयरसाठी. आणि किती गोष्टींचे उलघाडे मला प्रभूने दिले. सेवकाईमध्ये असा, घरामध्ये असा. शब्दिक ज्ञान संपेल, पण आत्म्याच्या ज्ञाना, शब्दाच्या ज्ञानाला कोणी थांबवू शकत नाही. तू जेवढं खोल जाशील, तू जात जाशील, देव नवीन नवीन गोष्टी तुला सांगेल. एक दिवशी छोटंसं उदाहरण देते. छोटंसं, खूप छोटं उदाहरण आहे हे. मी जे एक्सपिरियन्स घेतले ना देवाच्या सामर्थ्यात, त्याच्यातलं म्हणजे एकदम नॉर्मल उदाहरण आहे. एक दिवशी 12 ते 3 माझी रात्रीची प्रार्थना झालेली असताना मी चालले झोपायला. आणि तेव्हा मी माझ्या सेकंड जो बेबी आहे त्याने मी प्रेग्नंट होते. आणि मी खूप थकले, माझे पाय सुजलेले आणि सगळं. तरी पण 12 ते 3 माझी प्रार्थना करून झाली. मी माझ्या बेडरूममध्ये झोपायला गेली. देवाचा आत्मा म्हणतोय, झोपू नको, प्रार्थना कर. म्हटलं, परमेश्वरा, मी थकली आहे, माझी अवस्था तुला माहिती आहे. प्रभू म्हणतो, रात्रीचे 3 वाजले. प्रभू म्हणतो, उठ, प्रेयर कर. आता काय प्रेयर करावी मला समजतच नव्हतं प्रियांनो. 3 ते 3:30 मी अन्य भाषेच्या प्रार्थनेत गेले. मग मी माझ्या बेडरूममध्ये फिरत फिरत प्रार्थना करू लागले. आणि मग देवाने मला छान झोप दिली. मी झोपले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पास्टर जॉली बाहेर होते आणि ते जेव्हा घरी आले, ते व्यवस्थित आले घरी. पण समजलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी अन्य भाषेची प्रार्थना करत होते, काही 20 मिनटं प्रार्थना करून झाल्यानंतर 10 मिनटासाठी मी फक्त ॲक्सिडेंटचे दुष्ट आत्मे धमकवत होते. रात्री फक्त येशूच्या नावात घात करणारे आत्मे, ॲक्सिडेंट करणारे आत्मे मी ह्या क्षणी कॅन्सल करते. आणि मी 10 मिनटं आणि अशा अर्धा तास संपले. मी झोपले. दुसऱ्या दिवशी कळालं पास्टर जॉलींचा ॲक्सिडेंट झाला. समोरच्या स्विफ्ट गाडीचं टायरच उडालं. हे बाईकवर होते, यांची बाईक सगळी पुढून तुकडी मुकडी झाली. माणसाचा नखच तुटला फक्त. छोटंसं नख. दवाखाना पण नाही. माझ्या मम्मीने हळद लावली. त्याच्यानंतर मला कळालं, चर्चमधला अजून एक व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला. पास्टर असं झालं. म्हटलं, अरे बापरे. पण त्यांना काही नाही झालं बरं का पास्टर, ते व्यवस्थित आहे. बघा प्रभू किती महान आहे.
अन्य भाषेत असताना 2 स्वर्गदूत येता आम्हाला स्वर्गात घेऊन जाता, भेट करून आणता, गुप्त गुप्त गोष्टी सांगता. यहोवा याकीम नाव कसं मिळालं? अन्य भाषेत होती. मी देवाला विचारत होते, प्रभू एक स्त्री म्हणून तू काय ठेवलंय माझ्यासाठी? कुठं जाऊ शकते मी? दर्शन एवढे मोठे दिले, कसं होईल? अगं प्रिया, मी स्थापना करेल. तुम्हाला पण देव बोलतोय, तुझ्यात जो मी देवाचा आत्मा दिलाय ना, माझा आत्मा जो तुझ्यात दिलाय, प्रभू म्हणतो तो तुला सगळं सांगल, शिकवल. तू काळजी करू नको. तू काय कर? संगती कर. शब्दाच्या भाषेत पौलसला किती मोठे मोठे दर्शनं घडली. कोणालाच, कोणत्याच शिष्याला नाही घडली. येशू बरोबर चालत राहून सुद्धा पौलाला झाली. एक तर तो प्रभूसाठी मेलेला, देवाच्या संगतीत असणारा, प्रभूच्या प्रेमात पडलेला असा प्रेरित होता. आणि कितीतरी गुप्त गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे आपल्याला. कितीतरी चर्चेस त्यांनी उभारले. कसे झाले? देवाशी संवाद होता त्याचा. तुमचा देव तुमच्याशी बोलू इच्छितो, तुम्ही पण त्याच्याशी बोला. आमेन. पण आजपासून मी मातृभाषेत कमी, पितृभाषेत जास्त बोलीन. आमेन. ज्याने तुला नवीन उलघडे होतील, नवीन गोष्टी समजतील. तुझ्या आत्म्याला खाऊ घाल, त्याला मजबूत कर. चिंता करू नको. जे गुप्त आहे ते तुझ्यासाठी उघडलं जाईल.